यानंतर राज्यासाठी चिंतेची बातमी। महाराष्ट्रात पाण्याची समस्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे। राज्यातील धरणांमधला पाणीसाठा 23% गेलाय। मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिलाय, म्हणजेच केवळ 9% जलसाठा मराठवाड्यामध्ये असल्याची माहिती मिळतेय। गेल्या वर्षी याच वेळी मराठवाड्यामधील जलसाठा हा 36% होता। उत्तर महाराष्ट्रात देखील पाण्याची पातळी खालावली आहे। तर विदर्भात यंदाच्या वर्षी धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती चांगली असून नागपूर आणि अमरावती विभागात 39% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळते। दरम्यान महाराष्ट्रातल्या धरणांची सद्यस्थिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठवाडा विभागात केवळ 9% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच वेळी 36% पाणीसाठा शिल्लक होता। उत्तर महाराष्ट्रात 25% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। गेल्या वर्षी तब्बल 41% पाणीसाठा यावेळी शिल्लक होता। पश्चिम महाराष्ट्रात 16.5% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी 18% पाणीसाठा शिल्लक होता। कोकण विभागात गेल्या वर्षी 39% पाणीसाठा शिल्लक होता। यंदा त्यात 3% घट दिसते। 36% पाणीसाठा कोकण विभागात शिल्लक आहे। तर जायकवाडी धरणामध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यासाठी मोठं धरण मानलं जात आहे। बीडमधील सर्वच प्रमुख धरणं जर बघितली तर त्यात 20%हून कमी पाणीसाठा शिल्लक आहे। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण तर कोरडं ठाक पडलेलं आहे। येलदरी धरणात 28% पाणीसाठा आहे। धाराशिव, परभणी, लातूरमधील धरणांमध्ये 10%हून कमी पाणीसाठा आहे। तर अहमदनगरमधील सर्वच प्रमुख धरणांमध्ये 10%खाली पाणीसाठा गेलाय। कोयना धरणात 15.47% जलसाठा शिल्लक आहे।